कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत शहराला विळखा मारणारी उल्हास नदी। पावसाळ्यात या नदीचं रौद्ररूप बघून प्रत्येकालाच धडकी भरते। त्यात कर्जत तालुक्यात होणारा मुसळधार पाऊस कित्येकदा या तालुक्याला महापुराची हुलकावणी देतो। अनेक वर्ष पावसाळ्यात पूर आल्यानं नागरिकांचं जीवन विस्कळीत होत होतं। त्यावर तोडगा काढत आमदार महेंद्र थोरवे यांनी नदी पात्र रुंद करण्याचं ठरवलं आणि पुराचा धोका टळावा म्हणून कित्येक महिन्याच्या प्रयत्नानंतर नदी पात्र पुरेसं रुंद आणि अडथळामुक्त करण्यात आलं। एकीकडे नदी आणि दुसरीकडे शहरामधून वाहणारे काही मुख्य नाले। या मुख्य नाल्यांमध्ये जलपर्णी आणि कचरा साठल्यानं पाणी वाहायला अडथळा निर्माण झाला होता आणि त्यामुळेच शहरामध्ये पाणी साठून राहत होतं। आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली संकेत भासे यांनी त्वरित उपाययोजना केल्या आणि गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं मान्सूनपूर्व तयारी करत ते शहराला पूरमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत। संकेत भासे हे फक्त सूचना देऊन थांबले नाहीत, तर साफसफाई करताना थेट त्यामध्ये स्वतः सामील होऊन कित्येकदा शहराविषयी असलेली आपुलकी त्यांनी दाखवून दिली। गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्याला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं। भयाण पाऊस पडून सुद्धा शहरामध्ये सुरक्षित परिस्थिती होती। नदी पात्राचं रुंदीकरण आणि वेळेत केलेली नालेसफाई यामुळे पुराचं पाणी शहरात शिरण्याचा धोका टळला। अगदी नालेसफाई आणि नदी संवर्धन करण्यावरून सुद्धा अनेकदा विरोधकांनी आमदार महेंद्र थोरवे यांना टीकेच्या धारेवर धरलं, पण नदीचं सौंदर्य आणि सुशोभीकरण तितक्या जोमाने करत संकेत भासे यांनी विरोधकांचे वार पलटवले। बाकी शहरामध्ये पाणी शिरणं आणि पूर येणं हा निसर्ग नियमाचा भाग। माणूस निसर्गाला त्याची वाट मोकळी करून देऊ शकतो, पण रोखू शकत नाही, हे सुद्धा तितकंच खरं। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।